राजाराम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो राजाराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी सीताराम चरणी राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो राजाराम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगाता देह वागरे कीर्तन संगे रंगाता देह वागरे राजा राम चरणी सीताराम चरणी राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन है लाविता सौख्य आमाओ स्वरूपी मन है स्वरूपी मन है मन गए स्वरूपी मन गए स्वरूपी मन गए स्वरूपी मन गए स्वरूपी मन है स्वरूपी मन है स्वरूपी मन है स्वरूपी लाविता सौम्य आमाओ काम क्रोधादि जाति काम क्रोधादि काम क्रोधादि जाति काम क्रोधादि निज धाम राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला माझ्या मागून सगळ्यांनी म्हणायचंय रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम आवाज येऊ द्या हो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम आवाज येऊ द्या रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सगळ्यांचा आवाज रघुपती राघव राजा राम पतित पावन
धर्मासाठी मरावे, मरावे धर्मासाठी मरावे, मरावे धर्मासाठी मरावे, मरावे धर्मासाठी मरावे, मारावे धर्मासाठी मारावे, मारावे धर्मासाठी मरावे धर्मासाठी मरावे, मरावे धर्मासाठी मरावे, मरावे धर्मासाठी मारावे, मारावे धर्मासाठी मरावे धर्मासाठी मरावे. मरोनी अवघ्यासी मारावे, मरोनी अवघ्यासी, अवघ्यासी मारावे, मरोनी अवघ्यासी. अवघ्यासी मारावे रे मरोनी अवघ्यासी, अवघ्यासी मारावे, मरोनी अवघ्यासी. अवघ्यासी मारावे रे मरोनी अवघ्यासी, मारावे मरोनी अवघ्यासी, अवघ्यासी मारावे मरोनी अवघ्यासी. मारावे धर्मासाठी मरावे, मरावे धर्मासाठी मरावे, मरावे धर्मासाठी मरावे. मारावे धर्मासाठी मारिता मारिता घ्यावे घ्यावे हो, मारिता मारिता घ्यावे घ्यावे, मारिता 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 घ्यावे, मारिता 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 घ्यावे घ्यावे हो, मारिता मारिता घ्यावे 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 हो, मारिता मारिता घ्यावे घ्यावे मारिता मारिता घ्यावे घ्यावे मारिता मारिता घ्यावे 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 मारिता घ्यावे घ्यावे मारिता मारिता घ्यावे 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 राज्य आपुले आपुले राज्य आपुले आपुले धर्मासाठी मरावे मरावे धर्मासाठी मरावे मरावे धर्मासाठी
श्रीरामपहरदारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सज्जन हो, या ठिकाणी आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण भरतबुवा रामदासी, बीडचं नुसतं बीडचंच नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण, आणि अशा आमच्या परमस्नेहाने हाक मारली की आमच्या महोत्सवामध्ये कीर्तन सेवेला याल का? म्हणलं जरूर येऊ, आनंद आहे. आणि नाहीतरी बीडकरांचा अनुभव मला नव्हता. विशेषतः बीडकरांचा आवाज काय खणखणीत आहे तो फक्त आमच्या भरतबुवांचा ऐकल्यानंतर जाणवलं होतं. पण बाकीच्यांचा आवाज कसा आहे तो ऐकायला म्हणून आज मी खास आलेलो आहे. तेव्हा एकदा जय जयकार करताना खणखणीत आवाज आला पाहिजे. मला बाहेर जाऊन सांगता आलं पाहिजे की अरे प्रतिसाद द्यावा तर बीडकरांसारखा. बस बघूया. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की. निम्मे लोक जागे आहेत नाही, लोक जागे आहेत आणि जागेवर आहे हे पाहण्याकरता म्हणून ही बुवांची कृती असते, लक्षात घ्या. सगळ्यांनी खणखणीत अगदी हात वरती करून आवाज द्यायचा आहे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की. शाबास. असा दमदार प्रतिसाद मिळाला ना की मग चांगलं राष्ट्रीय चरित्र सांगताना नाही म्हटलं तरी जे अवसान लागतं ना बुवाला ते सगळं याच्यातून प्राप्त होतं. विषय आपल्या सगळ्यांना विदित असलेला समर्थ रामदास स्वामी तुम्हा आम्हाला सांगते झाले. अनेक ठिकाणी उपदेश केला आणि धर्माकरता म्हणून, या राष्ट्राकरता म्हणून अत्यंत तळमळीनं सांगणारा हा संत दुर्भाग्यानं आजच्या युगामध्ये त्याच्यावरती नको तसे शिंतोडे उडवले जातात. म्हणून ठासून त्यांचे विषय सगळीकडे सांगायचे हा आम्ही सर्व कीर्तनकरांनी पणच केलाय. मुळे अरे एवढ्या महनीय व्यक्तिमत्वाच्या वरती तुम्ही असे शिंतोडे उडवता, लाज नाही वाटत तुम्हाला? वाटेल तसा अपप्रचार त्यांच्याबद्दल चाललेला आहे. समर्थांच्या बद्दल वाटेल तसं लिखाण प्रसिद्ध होऊ लागलंय. आणि समर्थांसारख्या एका अत्यंत प्रॅक्टिकल आणि आपल्या सर्वांना उत्तम मार्गदर्शन जे आपल्या जीवनामध्ये आचरता येईल असं मार्गदर्शन ज्यांनी केलं त्यांच्याबद्दल अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारची वक्तव्य फार वाईट वाटत. अहो ज्यांनी गडावरती वास्तव्य केल्यानंतर तो गडही सज्जन व्हावा असे सज्जन गडीचे रामदास स्वामी. आणि खरोखरी काय सामर्थ्य होतं शब्दामध्ये. तो जो मंत्र त्यांनी दिलेला जय जय, आवाज येऊ द्या, माहिती की नाही आपल्याला? जय जय रघुवीर समर्थ. त्याच्यामध्ये एक जी शक्ती होती त्या शक्तीनं संपूर्ण हिंदू समाज त्यावेळेला विखुरला गेलेला होता आणि दुर्भाग्यानं अनेक शाह्यांच्या आक्रमणामुळे पिचलेला गेलेला होता. पण या पिचलेल्या, या धास्तावलेल्या समाजाला खऱ्या अर्थानं एक शक्तीचं टॉनिक कुणी दिलं असेल तर समर्थ रामदास स्वामींनी. एक स्फुल्लिंग चेतवलं आणि भिक्षेच्या माध्यमातून घराघरामध्ये जावं, प्रत्येकाच्या घराशी संपर्क करावा आणि घर जोडावं. घर जोडण्याकरता भिक्षा मागणं. लक्षात घ्या, भिक्षेची संकल्पना फार मोठी आहे. भिक्षा म्हणजे केवळ भीक मागून आपलं पोट भरणं नव्हे. समर्थांच्या भिक्षा या आचरणाच्या मागे असलेला भाव फार वेगळा होता.
प्रत्येकाच्या घरासमोर जायचं आणि ते घर आतमध्ये किती माणसं राहतात, कशी आहेत, त्यांना धर्माची किती चाड आहे याचा अंदाज घेऊन ते घर जोडायचं आणि राष्ट्र कार्यामध्ये कधी आवश्यक असेल त्यावेळेला त्या घरातल्या तरुणांचा उपयोग करायचा. समर्थांची वाणी जशी दमदार होती तशी करणेही दमदार होती आणि म्हणूनच समर्थ असं त्यांना नामाभिधान प्राप्त झालं. आता त्याच्यामध्ये या वादात शिरण्यात अर्थ नाही की त्यांनी शिवरायांना खरंच गुरुपदेश केला किंवा नाही. मी असं म्हणतो केला असावा अथवा नसावा, त्यांनी फारसा फरक पडत नाही. माझं असं म्हणणं आहे की समर्थ रामदास स्वामींचा आणि शिवरायांचा कुठेतरी एकमेकांना भेटण्याचा योग आला होता किंवा नाही याच्यावरतीच वाद आहेत लोकांचे. म्हणजे याचा म्हणे कुठेही संदर्भ सापडत नाही, कुठेही त्याची कागदोपत्री उल्लेख सापडत नाही. मला सांगा, अहो ज्यांचं आ सेतू हिमाचल असं मठांचं अधिराज्य होतं असे समर्थ स्वामी, आणि आ सेतू हिमाचल असलेल्या त्या शेकडो मठांच्या माध्यमातून या संपूर्ण हिंदू समाजाच्या सर्व खबरी योग्य त्या मार्गाने पद्धतशीरपणे शिवरायांपर्यंत पोहोचत होत्या. एका अर्थानं संपूर्ण हिंदू समाजाचं संघटन हे समर्थांनी अभिप्रेत ठेवलं होतं आपल्या कार्यामध्ये आणि त्याच्यामधून मिळालेली सर्व माहिती शिवरायांपर्यंत पोहोचत होती. पण ती अशा मार्गाने पोहोचत होती की ती लोकांना कळू नये. मला सांगा, त्यांच्या भेटींचा संदर्भ सापडत नाही, कुठलाही कागदोपत्री पुरावा सापडत नाही, तर तो नाहीच सापडला पाहिजे. कारण अशा भेटींचा कागदोपत्री पुरावा ठेवणं चुकीचं आहे. समर्थांची त्यांची भेट होत होती याचे कागदोपत्री पुरावे न ठेवण्यातच शहाणपणा होता. कारण त्या भेटीमधून ज्या ज्या गोष्टी विदित शिवरायांना होत होत्या त्या उघडपणे सांगण्यासारख्या नव्हत्या. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला कागदोपत्री पुरावा मागायचा नसतो. काही प्रत्येक गोष्टीला कुणी कागदोपत्री पुरावा मागतो. मी एका ठिकाणी ऐकलं, त्यांनी तर फार सुंदर उदाहरण दिलं. ते म्हणाले, कागदोपत्री पुरावा नाही म्हणून तुम्ही किती गोष्टी नाकारणार. म्हणे आयुष्यामध्ये शिवराय कधी शौचाला गेलेच नव्हते असं विधान केलं. बघा, शिवराय कधी शौचाला गेलेच नाहीत म्हणे. शिवरायांनी कधी स्वतःचे दात घासलेच नाहीत म्हणे. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये काय कागदोपत्री पुरावा कुठे आहे म्हणे त्याचा. कागदोपत्री पुरावा आहे का की शिवराय शौचाला गेले होते. प्रत्येक गोष्टीचा कागदोपत्री पुरावा मागायचा नसतो, लक्षात घ्या. ज्या गोष्टी गुप्त राहणं आवश्यक होतं त्या गोष्टींचा बोभाटा करण्याचा मूर्खपणा त्यावेळेला करणारी कुणीही मंडळी नव्हती. ना समर्थ रामदास स्वामींचा तसा उपदेश होता, ना शिवरायांची कामाची पद्धती तशी होती. आणि म्हणून भले त्यांना उपदेश झाला किंवा नाही, प्रत्यक्ष डोळ्यासमोर ते आले होते किंवा नाही या वादात न पडता एवढं तर म्हणता येईल की शिवरायांच्या कार्याला समर्थांच्या कार्यानं निश्चितपणाने पुष्टी दिली, एक बळ दिलं. आणि हिंदू समाजाचं संपूर्ण संघटन करण्याकरता म्हणून जे शिवाजीराजांचं कार्य चाललं होतं त्या कार्याला निश्चितपणाने समर्थांनी स्वतःच्या कार्यानं आणखीन त्याला सबळ केलं यात शंका नाही. असे समर्थ ज्यांच्याबद्दल काय बोलावं हो. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा.
समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय. ज्यांनी स्वतःच्या खंबीर वाणीनं केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत जागवला अशा समर्थांचा हा उपदेश आहे. धर्मासाठी मरावे. अगदी थोडक्यात सांगितलंय पण अत्यंत मोठा विचार. धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. कशाचा उपदेश आहे बघा, लक्षात घ्या. संतांचे उपदेश हे सार्वकालिक असतात, लक्षात घ्या. ते कुठल्या एका काळापुरते मर्यादित राहत नाही, सर्व काळाला धरून असा त्यांचा उपदेश असतो. त्यावेळच्या काळी आपण पारतंत्र्यात होतो. संपूर्ण हिंदू समाज त्या शाह्यांच्या अत्याचाराखाली भरडला जात होता आणि अशा वेळेला स्वातंत्र्याची मूळ संकल्पना जी शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आचरणातून सिद्ध केली, ते स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य हे मिळवावं याच्याकरता समर्थांनी उपदेश केला. राज्य आपुले म्हणजे स्वराज्य. स्वराज्याचीच कल्पना आहे. मग त्याच्याकरता काय करायचं तर धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. आपलं राज्य स्वराज्य प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकरता अरे दमानं उभे राहा आणि मरण्याकरता तयार व्हा. धर्मासाठी मरावे. आता धर्म म्हणजे काय हे आपल्याला सांगायला नको, कारण धर्माच्या तशा अनेक व्याख्या आहेत. धारणा धर्मविद्याहु धर्मो धारयते प्रजाः यस्या धारण संयुक्ता सधर्म इति निश्चयः. किंवा विविधो हि वेदोक्त धर्मः प्रवृत्ती लक्षणंच आणि निवृत्ती लक्षणच. प्रवृत्ती लक्षण आणि निवृत्ती लक्षण हे दोन्हीही ज्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत त्याला म्हणायचं धर्म. जो समाजाची धारणा करतो तो धर्म. समाजामध्ये विविध प्रकारचे घटक असतात. शाळा असतात, रस्ते असतात, पाण्याची व्यवस्था असते, विजेची व्यवस्था असते, स्वच्छतेची व्यवस्था आपली महापालिका करत असते, नगरपालिका करत असते. या सगळ्यांमध्ये काम करणारी शेवटी माणसं असतात, बरोबर. प्रत्येक माणूस हा जर स्वकर्तव्यावर ठाम ठेवायचा असेल आणि त्यानं स्वतःचं कर्तव्य स्वतःचं दिलेलं काम उत्तम करायचं असेल तर त्याच्याकरता त्याला धर्माचं अधिष्ठान असावं लागतं. धर्म म्हणजे काय? स्वतःचं कर्तव्य उत्तम पार पाडण्याची पद्धती किंवा प्रेरणा म्हणजे धर्म. समाजाची धारणा त्याच्यामुळेच तर होते ना. कारण संपूर्ण समाज, लक्षात घ्या की आम्हाला सकाळी पहाटे उठून स्नान करून देवपूजा करायची आहे, याच्याकरता कुणीतरी पहाटे उठून तिथला नळ सोडावा लागतो ना. वेळेत कुणीतरी तिथे सोडल्याशिवाय आम्हाला पाणी कसं मिळणार? मग त्यानं त्याचं कर्तव्य योग्य वेळेत योग्य पद्धतीनं पार पाडलं पाहिजे, तेव्हा आम्हाला आमच्या सगळ्या कामाला सुविधा प्राप्त होतील. या सर्व सुविधा प्राप्त करून घेण्याकरता प्रत्येक व्यक्तीमध्ये धर्माचं अधिष्ठान असावं लागतं. त्याशिवाय धर्माच्या अधिष्ठानाशिवाय काहीही होऊ शकत नाही. कुठलंही राष्ट्र धर्माच्या अधिष्ठानाशिवाय उभं राहू शकत नाही, लक्षात घ्या. कारण राष्ट्रामध्ये राष्ट्र हे व्यक्तींनी बनत असतं आणि प्रत्येक व्यक्ती ही धर्मामुळे घडत असते. धर्माचं अधिष्ठान असल्याशिवाय राष्ट्र उभं राहू शकत नाही. म्हणून त्याच्याकरता समर्थांनी सांगितलं धर्मासाठी मरावे. कारण ध्रुव या धातूपासून धर्म हा शब्द आलेला आहे. ध्रुव म्हणजे धारणा करणं.
आणि मग ही धारणा करण्याकरता म्हणून जो धर्म आहे त्या धर्माकरता म्हणजे स्वतःच्या कर्तव्याकरता मरावे. तुम्ही म्हणाल, समर्थ म्हणाले मरावे म्हणजे काय? मरावे याचे दोन अर्थ येतात. मरावे म्हणजे धर्माकरता मरण्यास तयार व्हावे. मरायला सुद्धा तयार व्हावं. मेलो तरी हरकत नाही, पण धर्मासाठी मरे. माझ्या धर्म पालना करता, माझ्या कर्तव्य पालना करता माझा जीव गेला तरी 72. आपल्याला धर्मवीर संभाजींचं उदाहरण माहिती आहे की ज्यांनी धर्माकरता प्राण वेचले हो. त्यांना औरंगजेबाने सांगितलं होतं की म्हणाले, इस्लाम स्वीकार तर तुला त्रास देत नाही, तुझा जीव घेत नाही, पण इस्लाम स्वीकार. पण हे सांगितल्यानंतर यांचा आत्मा तडफडला. औरंगजेबाच्या समोर उभं केलेलं असताना असे डोळे रोखून त्याच्याकडे बघितले. त्या डोळ्यातला अंगार औरंगजेबाला दिसला आणि औरंगजेब सुद्धा जागच्या जागी थरथर कापायला लागला. झटकन एक क्षणाचा अवधी मिळाला. हातातल्या असलेल्या ज्या दोऱ्या होत्या त्या तटकन तोडल्या, उडी मारली आणि समोरचा खंजीर उचलून औरंगजेबाला मारणार इतक्या 2 शिपायांनी पकडलं. औरंगजेबानी ज्या डोळ्याकडे पाहून भेदरून जायला झालं औरंगजेबाला, ते डोळे पहिले काढून टाका असा आदेश दिला. इस्लाम स्वीकारतोस नाही तर डोळे काढतो. काढले तरी 72. तुम्हाला सांगतो, इतके हाल केले संभाजी राजांचे, इतके हाल केले. तापत्या सळया डोळ्यामध्ये खुपसल्या, खास दिशी लाल बुंद झालेल्या त्या सळया डोळ्यामध्ये घुसल्यानंतर डोळ्यामधून जळकं रक्त खाली वाहायला लागलं. अंगावरची सगळी चामडी सोलून टाकली आणि मुद्दामून त्या सोललेल्या शरीरावरती भाले टोचायचे. आपल्याला सुई टोचली तरी किती त्रास होतो मला सांगा. आणि कातडी सगळी काढून टाकलेली आहे, त्याच्यावरती भाले टोचतायत. काय त्रास झाला. डोळे काढले, अंगावरची सालटी काढली, अतोनात हाल केले आणि अखेर मुद्दामून तुमच्या आमच्या आज जरी कॅलेंडर वर्षाप्रमाणे वर्षाचा पहिला दिवस असला तरी हिंदू समाजाच्या रीतीप्रमाणे आम्ही वर्षाचा पहिला दिवस म्हणजे पाडव्याला साजरा करतो. चैत्र. तेव्हा त्या पाडव्याच्या मुद्दामून औरंगजेबानं आदल्या दिवशी फाल्गुन अमावस्येच्या रात्री मुद्दामून संभाजी राजांचे त्या वडू गावाजवळ पालथा पाडून बारीक 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 तुकडे केले हो. तुकडे. स्वतःच्या धर्माकरता आपल्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही संभाजी राजांनी. स्वधर्माकरता प्राण वेचले, मरण्यास सिद्ध झाले. दुसऱ्या दिवशी गुढ्या उभारून आम्ही त्याचं स्वागत करतो ना नव्या वर्षाचं. मुद्दामून औरंगजेबानी इथे संभाजीला, तुमच्या धर्मवीराला ठार मारलं आणि तुम्ही गुढ्या उभारल्यात. असं व्हावं याच्याकरता त्या दिवशी मारलं. पण असो, स्वतःच्या प्राणांची सुद्धा पर्वा न करणारा असा धर्मवीर संभाजी तुम्हा आम्हाला सांगता झाला धर्मासाठी मरावे. धर्माकरता मरण्यास सिद्ध व्हावं. आहोत का आपण सिद्ध? आपल्या धर्माकरता, आपल्या कर्तव्याकरता, आपल्या राष्ट्राकरता आपण मरण्यास सिद्ध आहोत का? बाहेर कुठे चुकून असा आवाज यायला लागला, काही भांडणाचा आवाज आला तर आई सांगते, ए जाऊ नको बाहेर, आतली कडी लाव. तो नको जाऊ बाहेर. कारण आम्हाला शिवाजी जन्माला यायला पाहिजे, पण तो शेजारच्या घरामध्ये, आमच्या घरात नको.
किती दुर्दैव आहे. त्या शिवाजीराजे भोसले तो चित्रपट, त्याच्यामध्ये तर त्यांनी फार सुंदर वाक्य वापरलंय. तो तर म्हणाला की शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा, नशीब म्हणाले तुम्ही शेजारच्या राज्यात जन्माला यावा म्हणाले नाहीत. हे माझं नशीब. शिवाजी राजाचा जन्म हा शेजारच्या घरात व्हावा. माझ्या घरातल्या पोरानं शिवाजी होऊ नये, माझ्या घरातल्या पोरानं धर्मासाठी मरण्यास तयार होऊ नये. ही तुमच्या आमच्या या समाजाची शोकांतिका आहे. मी नाही त्यातला, बस माझा काही संबंध नाही. म्हणून आपल्याला स्वतःला अलिप्त ठेवायचं आणि स्वकर्तव्यापासून लांब जायचं, वंचित राहायचं. याच्यामुळेच धर्माची घडी बिघडते आणि मग समाज बिघडतो. समाज राहत नाही, माज राहतो नुसता. माज, समाज नाही, माज नुसता. आणि आत्ताच्या एकूण समाजाकडे पाहिल्यानंतर माझी खात्री आहे की प्रत्येकाला हे जाणवत असेल की आजच्या काळात आपण जे पाहतो, ज्या प्रकारचं राजकारण पाहतो, ज्या प्रकारचं समाजकारण पाहतो, दुर्भाग्यानं तुम्हा आम्हाला असं म्हणावं लागतं की चांगली माणसं अगदी अभावानं दिसतात, अगदी बोटावर मोजणे इतकी दिसतात. कोणी चांगली माणसं त्या क्षेत्रात नाहीत होय. आणि हेच दुःख आहे. त्याचं कारण तुम्ही आम्ही आपल्या स्वतःच्या कर्तव्यापासून वंचित राहिलो आहोत. आपण स्वतःचं कर्तव्य विसरलो आहोत. आपण मुरदाड बनलो आहोत. आपल्या धर्मावरती कितीही प्रकारची आक्रमण झाली तरी सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागलेलो आहोत. हे चालणार नाही. लक्षात घ्या की आज जर ही सगळी आक्रमणं मान्य केली, अरे कुणीतरी एक फालतू चित्रकार आमच्या देवदेवतांची वाटेल तशी चित्र काढतो आणि आम्ही त्याचा गौरव करतो, फटके मारा त्याला चौकामध्ये. लाज नाही वाटत त्याला देवदेवतांच्या बद्दल अशा प्रकारची चित्र काढणं. मी ती चित्र स्वतः पाहिली, मला इतकं दुःख झालं तुम्हाला सांगतो. घळा 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 डोळ्यातून पाणी आलं. अरे अरे अरे, आम्ही ज्यांची पूजा करावी त्या देवदेवतांच्या चित्रांची अशी वाटेल तशी घाणेरडी चित्र यांनी काढली. पण आम्ही मुरदाड झालोय. आम्हाला काही नाही द्यायचं, आम्हाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. अरे उठून जागे व्हा, सगळ्यांनी एकत्र या. कमीत कमी सगळ्यांनी मिळून एक पत्र तरी पाठवा आपल्या सरकारला. अनेक सह्यांचं पत्र जाऊ देत. अशी वेगवेगळ्या ठिकाणावरून अनेक सह्यांची पत्र गेली ना, त्याचा तरी काही परिणाम होईल ना. काहीतरी करूया, काहीतरी करूया. पण आम्ही काही करणार नाही. समर्थ तुम्हा आम्हाला म्हणून सांगतात, धर्मासाठी मरावे. मरण्याकरता तयार झालं पाहिजे. हा. आणि दुसरा अर्थ की धर्मासाठी मरावे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला स्वीकारावं असं नव्हे. धर्माकरता मरावे म्हणजे बहुत कष्ट उपसावे. हा, भरपूर कष्ट उपसा. धर्माच्या पालनाकरता भरपूर कष्ट उपसा. मग कष्ट उपसताना, स्वतःचा धर्म पालन करत असताना जर कुणी तुमच्या मार्गात अडथळा होऊ पाहत असेल, जर तुमच्या मार्गामध्ये अडकाठी कुणी आणत असेल, तर मात्र अशा सर्व लोकांना म्हणजे अवघ्यासी मारावे. समर्थ म्हणाले, स्वच्छ म्हणाले, कुठल्याही प्रकारची भेडबाड नाही. हा, धर्मासाठी मरायला तयार व्हा, मरावे. मरोनी अवघ्यासी मारावे. जे आड येत आहेत त्यांना सगळ्यांना मारण्याचा यत्न करा. आणि मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. असं जे धर्माच्या या राष्ट्र कार्याच्या आड येणारे आहेत त्यांना धरून मारता मारताच आपलं राज्य प्राप्त होईल. लक्षात ठेवा. आपलं राज्य म्हणजे काय? शेवटी आपलं राज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे काय? तुम्हा आम्हाला जे स्वातंत्र्य प्राप्त झालं ते इतकी वर्ष झाली तरी खऱ्या अर्थानं स्वराज्य आहे का मला सांगा.
अरे शेलक्या गुंडांच्या हातामध्ये आपण राज्य देतो. हा काय ती 543 माणसं तुमच्या आमच्यावरती वाटेल तशी राज्य करतात आणि आम्ही आपले मर्दाडासारखे सगळं सहन करतो. ही सत्य गोष्ट आहे. हे दुर्भाग्य आहे. तुम्ही आम्ही जागृत नाही याचा परिणाम आहे. हे स्वराज्य आहे का मला सांगा? हे स्वराज्य आहे का? तुम्हा आम्हाला सर्व प्रकारच्या ज्या सोयी उपलब्ध व्हायला पाहिजेत त्याच्याकरता किती झगडावं लागतं. त्याच्याकरता तुम्ही आम्ही जागृत झालं पाहिजे. तुम्ही आम्ही विचार करून निश्चितपणाने मतदान केलं पाहिजे. आपण मतदानाला सुद्धा सुट्टी, मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून एन्जॉय करतो बाहेर जाऊन. मतदान केलं पाहिजे. मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. ते प्रत्येकानं केलं पाहिजे. बस मुळातच 45% मतदान होणार. त्याच्यामधले आणखीन 3 काहीतरी प्रमुख पक्षातल्या एका पक्षाला कुणाला तरी जास्त मतदान म्हणजे 17%. मग 17% ज्याला मतं पडली तो निवडून आला म्हणजे जवळजवळ 83% लोक त्याच्या विरोधात आहेत. पण तो त्या 83%च्या डोक्यावरती बसून सगळं काम करतो. ही लोकशाहीची शोकांतिका आहे, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही आम्ही आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. मतदान हे सुद्धा एक कर्तव्य आहे. हा सुद्धा आपला धर्म आहे. सांगण्याचा मुद्दा इतका की धर्माकरता जे जे होईल ते करावं, जे जे शक्य होईल तेवढं करावं. धर्मासाठी मरण्यासाठी सुद्धा तयार व्हावं. आणि जसं शिवरायांनी केलं की जे आडवे आले त्यांना कापले, सोडलं नाही. जे अधर्म करत होते त्यांना कापले. वयाचं 14वं वर्ष आणि 14व्या वर्षी शिवरायांनी दिलेला निर्णय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो रांझ्याचा पाटील एका मुलीवरती अत्याचार करता झाला आणि त्या तरुण मुलीच्या बापानं ती कैफियत मांडली. मात्र शिवरायांनी आदेश सोडले, जा त्या रांझ्याच्या पाटल्याला आत्ताच्या आत्ता समोर घेऊन या. आणि समोर आणला. गुन्हा सिद्ध झाला. मात्र तोडा या नीचाचे, तोडा या नीचाचे हात तसे पाय तेही तोडावे. त्याचे हात पाय दोन्ही कलम करून टाका असा आदेश दिला. महाराज 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 क्षमा करा. क्षमा नाही. माझ्या राज्यामध्ये जो परस्त्रीवरती वाकडा डोळा करून पाहतो त्याला क्षमा नाही. त्याला शासन झालं पाहिजे. आणि हातपाय तोडून रस्त्यावरती फेकला. तुम्हाला सांगतो कशा करता? ठार मारून टाकला असता तर नाही. ठार मारला असता तर तो तिथल्या तिथे मेला असता. पण तडफड 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 करत आयुष्य काढणाऱ्या माणसाकडे पाहिल्यानंतर कुणाचीही हिम्मत होणार नाही असं काम करण्याची. आपल्या समाजातल्या कुठल्याही स्त्रीवर स्वस्त्री सोडता दुसरीकडे कुठेही डोळा जाणार नाही, आपली नजर जाणार नाही. असं राज्य होतं शिवरायांचं. त्याला म्हणायचं स्वराज्य. आहे का आपली सध्याची स्थिती तशी? अरे आपल्या पोरीला चौका चौकातून बाहेर पडायचं म्हटलं तर फार मोठी धास्ती आहे. हो, धास्ती आहे, भीती आहे. आणि ती भीती केवळ तिलाच असते असं नाही, आपल्याही मनामध्ये सारखी असते की कधी काय होईल याचा भरोसा नाही. ही अवस्था तुमच्या आमच्या समाजाची होण्याचं कारण तुम्ही आम्ही संतांचा उपदेश मानत नाही, हेच त्याचं कारण आहे. संतांचा उपदेश ज्यांनी ज्यांनी मानला ते सगळे थोर, कुणी स्वातंत्र्यवीर, कुणी क्रांतिकारक होऊन गेले. समर्थाने तुम्हा आम्हाला उपदेश केलेला आपणही तो आचरला पाहिजे. धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. त्या प्रतापगडाच्या पायथ्याला तो आलेला खान एवढा प्रचंड शामियाना उभारलेला
आणि त्या शामियानामध्ये त्याचं स्वागत झालं. त्याला निरोप महाराजांनी असा पाठवला होता की मी घाबरलोय, भ्यायलोय, म्हणून तुम्ही इथं यावं. धर्मकारणाच्या, राष्ट्रकारणाच्या आड येणारी ही आपत्ती संपून काढली पाहिजे, कापून काढली पाहिजे, याच्याकरता त्याला तिथं बोलावला. आणि शामियानामध्ये शिवरायांचं आगमन झाल्यानंतर उठून उभा राहिला खान. आओ शिवाजी, आओ हमसे मिलो म्हणून हात त्यांनी पसरले. अहो 6.5 पावणे 7 फूट असलेला तो खान, आणि असा बलदंड शरीराचा की ज्यांनी स्वतःच्या हातानं 2 हातात धरून पहार वाकवावी एवढी प्रचंड शक्ती ज्याच्याकडं, असा तो अकराळ विकराळ असलेला खान हात पसरून उभा आहे. मला सांगा काय अवस्था झाली असेल शिवरायांची. शिवरायांची उंची 5 फूट 4 इंच, याची उंची 6.5 फुटाच्या पेक्षा जास्त. शिवरायांच्या शरीरापेक्षा कमीत कमी तिप्पट ज्याचा आकार असेल असं ज्याचं बलदंड शरीर, आणि त्याच्या समोर जणू काळानच जबडा उघडलेला आहे, आणि त्या जबड्यात शिवराय निघालेत, अशी अवस्था होती. पण धर्मासाठी मरावे, शिवराय मरण्याकरता तयार झाले. मेलो तरी 72, पण धर्माकरता मरेल म्हणून अगदी सावधपणाने पुढं पुढं झाले. एक एक पाऊल टाकत 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 त्या अफजल खानाच्या जवळ गेले. मात्र अफजल खानानं एकदा मिठी मारली आणि दुसऱ्या बाजूला, डाव्या बाजूला शिवरायांना घेतलेला असताना अचानक दगा केला. झटकन शिवरायांची मुंडी आपल्या काखेखाली दाबली, एक झटकन सुरा काढला आणि असा वार केला, सारकन शिवरायांचा अंगरका फाटला. आतमध्ये चिलखत होतं म्हणून शिवराय वाचले, आणि लक्षात आलं की दगा झालाय. झटकन आपला बिचवा काढला आणि पोटामध्ये खुपसला, आणि त्या अफजल खानाचं आतड बाहेर काढलं. भळा 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 रक्त व्हायला लागलं. हातामध्ये तलवार घेतली आणि तलवारीचा पुन्हा एकदा घाव घातला, त्याच्यावरती खाली पाडला त्याला. अफजल खान संपला. या स्वराज्यावरती आलेलं संकट संपवलं कसं? मरोनी अवघ्यासी मारावे, समर्थाने केलेला उपदेश. असा जर कोणी समाजकंटक असेल तर त्याला सोडू नका, सगळ्यांनी एकत्र या आणि मारा. मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. स्वराज्य निर्माण करायचं असेल तर अशा कंटकांना ठार मारणं आवश्यक आहे. आणि हे फक्त समर्थांनी सांगितलं असं नाही, समर्थांनी तर अनेक ठिकाणी हा उपदेश केलेला आहे की अमर्याद फितवे खोर तयांचा करावा संहार, सारासार विचार करोनिया. किंवा दुसऱ्या एका ठिकाणी ते म्हणतात, देवद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परवते. पण नुसता समर्थांचा उपदेश आहे असं नाही, सगळ्या संतांचा उपदेश असा आहे. मऊ मेणा होनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. भले तर देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळाच्या माथी हणू काठी. बाकीचेही संत असं म्हणतात. तुकाराम महाराज तर एक ठिकाणी फार सुंदर दिलंय उदाहरण दिलं. ते म्हणाले, पूर्वी तो नारू नावाचा रोग होता, आपल्याला माहिती, पाय चांगला मोठाच्या मोठा जाड करायचा. त्याचं उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं, पायात झाला नारू. तुकाराम महाराज, पायात झाला नारू, तेथे बांधिला कापरू. कापूर हा औषधी मानला जातो. जर कुठले कृमी असतील, कीटक असतील तर त्यांना मारण्याकरता फार सुंदर असतो कापूर, चांगला असतो, औषधी मानला गेलाय. आणि कापराची आरती जी रोज करावी म्हणतो आपण, त्याचं कारणही तेच आहे की कापरामध्ये औषधी गुणधर्म आहेत. आपल्या आजूबाजूच्या परिसरातलं निर्जंतुकीकरण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, लक्षात घ्या.
आपल्या धर्मानं सगळ्या गोष्टी ज्या बसवलेल्या आहेत अतिशय शास्त्रशुद्ध बसवल्या आहेत. मुद्दा इतका आहे की कापूर हा निर्जंतुकीकरण करणारा आहे, पण तो तिथे उपयोगाचा आहे का, तिथे पुरेसा आहे का, तर नाही म्हणाले. अहो तो नारूचा किडा इतका वाईट. पूर्वी तुम्हाला आठवत असेल जुन्या लोकांना की नारूचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा, अशी जाहिरात असायची. नारूचा रोगी कळवायचा आणि 1000 रुपये मिळवायची. त्या नारू झालेल्या ठिकाणी तुम्ही जर कापूर जोडलात, उपयोग आहे त्याचा? काही उपयोग नाही, कारण तितकं औषध त्याला पुरेसं नाही. मग पाया झाला नारू तेथे बांधिला कापरू. पण तिथं काय पाहिजे? तिथं जातीच पाहिजे म्हणाले औषध, कापूर उपयोगाचं नाही. तेथे बिबव्याचे काम. जुन्या लोकांना माहिती असेल बिब्बा. बिब्बा तो काळा बिब्बा असतो ना, तो असा चांगला तापवायचा आणि तापवून गरम करून असा टेकवायचा. तुम्हाला सांगतो नारूचा किडा मेलाच पाहिजे. मग तिथं जातीच पाहिजे ना, तेवढंच जहाल असं औषध पाहिजे, तरच ते उपयोगी ठरेल. तेथे बिबव्याचे काम. अधमासी अधम अधम अधमासी अधम अधम अधमासी अधम. अधमाला अधम पाहिजे. आमच्या राष्ट्रामध्ये अरे अतिरेकी पाठवतात आणि त्या अतिरेक्यांच्या मार्फत एवढ्या भयंकर अशा हत्या घडवून आणतात. मग त्या अधमाला काय केलं पाहिजे? कुरवळायचं काय का नुसते निषेधाचे खलिदे पाठवायचे? नाही चालणार. अधमासी अधम अधम अधमासी अधम. दुसरं उदाहरण दिलंय, ऐका बारीक. दुसरं उदाहरण ते म्हणाले, तुकाराम महाराज बर का, देव्हाऱ्यावरी विंचू आला. देव्हाऱ्यावरती विंचू आला. मला सांगा, सोहळ्यात बसलेले आहात आणि देव्हाऱ्यासमोर सोहळ्यात असताना म्हणले विंचू दिसला, कुरवाळून सांगणार का त्याला, अरे राजा इथे येऊ नको? देव्हाऱ्यावरी विंचू आला, देव पूजा नावडे त्याला. मग तिथं काय करायचं? अरे सोहळ्यात असला तरी चालेल, पण त्याला फटका दिला पाहिजे जागच्या जागी. मग तिथं काय करायचं? तेथे पैजाऱ्याचे काम. चप्पल घ्यायची आणि हाणायचा फटका. हो, विचार करायचा नाही सोहळ्याचा. चप्पल घ्यायची, उचलायची, फटका द्यायचा. तेथे पैजाऱ्याचे काम. अधमासी अधम अधम अधमासी अधम अधम अधमासी अधम. अधमासी अधम हाच न्याय आहे. प्रभू रामचंद्रांनी तुम्हा मला काय स्वतःच्या आचरणातून दाखवलं मला सांगा. अरे इथे त्यांचे ते खर दूषणादी अतिरेकी लोकांना त्रास देत होते. तिथे जाऊन त्या अतिरेक्यांना संपवलं. पण नुसतं इथे संपवलं असं नाही, तर त्याचा मूलस्त्रोत जिथे होता, जो देशाच्या बाहेर होता, लक्षात घ्या, त्या अतिरेक्यांचा मूलस्त्रोत देशाच्या बाहेर होता, परदेशस्थ होता. तिथे गेले, कारण काही असू दे, सीतेला पळवलं म्हणून, कारणाला महत्व नाही.
त्या मूल स्त्रोतापर्यंत गेले प्रभू रामचंद्र आणि तिथे त्याला जाऊन ठोकला. तुम्हाला सांगतो बस. प्रभू रामचंद्र की. अशा प्रभू श्रीरामांचा आदर्श तुमच्या आमच्या समोर असायला पाहिजे ना. धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. जो अधम आहे त्याला अधमानच संपवलं पाहिजे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अतिरेक्यांचा मूल स्त्रोत शोधायचा आणि तिथे हल्ला करायचा. बस तो मूल स्त्रोत संपवायचा. हा आदर्श रामप्रभूंचा आम्ही कधी घेणार? आम्ही खलिता पाठवतो, निषेध निषेध. तो कुठेतरी फाईल मध्ये टाकतात, जाओ. काय त्याला कोण विचारतो? पण दुर्भाग्यानं तुम्ही आम्ही जागे होत नाही. आम्ही असं कधी पत्र लिहिलंय का मला सांगा सरकारला? हा, कोणीतरी एकाने तरी लिहिलंय का? गृहमंत्र्याला पत्र लिहिलंय का? लिहा ना. अनेक सह्यांची जर पत्र गेली ना तर काहीतरी परिणाम होतो, लक्षात घ्या. समाज मनाचा विचार हा केला जातो, पण समाजानं जागृत असलं तर, अन्यथा नाही. म्हणून संत उपदेश समाजाला करत असतात, नित्य उपदेश करत असतात. आणि एकच मुद्दा सांगतो आणि थांबतो. मला कल्पना आहे की ज्या क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याचा होम केला हो, त्या स्वातंत्र्य देवीला, म्हणजे स्वातंत्र्याला सुद्धा देवी मानलं. काय विचार आहे मला सांगा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते पद, अतिशय प्रसिद्ध आहे. स्वतंत्रतेला देवी मानलं आणि त्या देवावा. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पद आहे, जयोस्तुते जयोस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. स्वतंत्रतेला देवी मानलं, लक्षात घ्या. आणि त्या देवीची आराधना केली. बस. आणि काय म्हणाले? राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची. स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. परवशतेच्या नभात तुझी आकाशी होसी. स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती चांदणी चम चम लख लखसी. वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे वन्दे वन्दे. स्वातंत्र्यवीरांचं काव्य, ज्यांनी स्वतःच्या आयुष्याचा होम केला या राष्ट्राकरता. असा स्वातंत्र्यवीर ज्यांनी ती सागरामध्ये उडी घेतली 2010 ला, त्याला 100 वर्ष पूर्ण झाली. तुम्हाला सांगतो काय ते साहस होतं, अफाट साहस. साहसी कृत्य करणारे असे क्रांतिकारक होते, ज्यांनी स्वतःचा जीवाचा विचार न करता मरण्यास तयार झाले स्वातंत्र्याकरता. म्हणून तुम्ही आम्ही स्वातंत्र्य भोगतो, लक्षात घ्या. कितीतरी क्रांतिकारक स्वतःचा जीव देते झाले. हो,
आणि स्वातंत्र्य हे कुणी केवळ प्रतिकारकांनीच प्राप्त झालं, प्रतिकारकांनीच प्राप्त झालं असं म्हणणं गाढवपणाचं ठरणार आहे. शेवटचा मुद्दा बोलतो लगेच थांबतो. प्रतिकारकांनीच प्राप्त झालं असं नाही, गैरसमज आहे हा. हा फार मोठा गैरसमज. आमच्या प्रतिकारकांचं महत्तम कार्य आहे, यात शंका नाही. मोठं कार्य आहे, कार्य मोठं आहे. पण प्रतिकारकांमुळेच हे प्राप्त झालं असं नाही, तर क्रांतिकारकांमुळेच हे स्वातंत्र्य प्राप्त झालं. कारण त्यावेळेचा ते पंतप्रधान जे होते ऍटली, त्यांनी तर स्वच्छ म्हटलेलं आहे. ते इंग्रजी वाक्य आपल्याला सांगतो आणि थांबतो. काय म्हणाले, ज्या वेळेला त्या विस्टन चर्चिलला त्यांनी रिपोर्टिंग केलं की आपण का बरं हे सत्तांतर घडवून आणतोय, भारताला स्वातंत्र्य का देतोय, त्याचं इंग्रजी वाक्य त्यांनी बोललेलं आपल्याला सांगतो की वी आर ट्रान्सफरिंग द पॉवर टू इंडिया. लक्ष द्या, वी आर ट्रान्सफरिंग द पॉवर टू इंडिया ड्यू टू द फॅक्ट दॅट वन, द इंडियन मर्सेनरी आर्मी इज नो लॉंगर लॉयल टू ब्रिटन, and two, Britain cannot afford to bring British army to withhold India. मराठीकरण अगदी साधं आहे की म्हणाले आम्ही हे सत्तांतर घडवून आणतो आहोत म्हणजे भारताला स्वतंत्र करतो आहोत. त्याचं कारण, पहिलं कारण की भारतीय सैन्य हे ब्रिटिशांशी प्रामाणिक राहिलेलं नाही, त्यामुळे ब्रिटिशांचे आदेश मानणारं राहिलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, ब्रिटिश सैन्य म्हणजे ब्रिटिश लोकांचं सैन्य या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणून भारताला आपल्या काबूत ठेवायचं हे परवडणारं काम नाही. म्हणून आम्ही ही पॉवर ट्रान्सफर करतो आहोत, सत्तांतर करतो आहोत, असं स्वच्छ विधान आहे. मग आता असं स्वच्छ विधान ऍटलीने केलेलं असताना मला सांगा की आपण असं म्हणणं की केवळ दे दी हमें आजादी बिना शस्त्र बिना ढाल, शक्य आहे का हे? शक्य आहे का? शक्य नाही, कधी शक्य नाही. आणि म्हणूनच समर्थांचा उपदेश महत्वाचा ठरतो की अरे असं राज्य कधीही मिळणार नाही. आतापर्यंत कुठलंही स्वातंत्र्य युद्ध हे रक्ताशिवाय घडलेलं नाही, क्रांतीशिवाय घडलेलं नाही. त्याच्याकरता म्हणून समर्थ तुम्हा आम्हाला सांगते झाले, एका क्रांतिकारकाचं चरित्रच आपल्याला पुढे पाहायचं आहे. त्याच्याकरता समर्थाने दिलेला उपदेश, धर्मासाठी मरावे मरावे, धर्मासाठी मरावे